त्यामुळे ही मॅच जबरदस्त होणार आहे. सलामीची जोडी आघाडीची मैदानाच्या आतमध्ये जी पोहोचलेली आहे. एका बाजूला आपण पाहत आहोत या मैदानावरती सातत्याने म्हणजे अनुभवाला परिपक्व असा खेळाडू आहे भाऊ धाळगे, तर दुसऱ्या बाजूला या मैदानावरती 6 बॉल 6 षटकार मारणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला आहे उमेश बर्डे, जे आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता षटक क्रमांक पहिलं इथे सातत्याने आपण पाहत आहोत प्रताप निमसे यांच्या डोक्यामध्ये सातत्याने नवीन बॉल. मग हा महेश रायकर या खेळाडूच्याच हातामध्ये असतो. पाहूया महेश रायकर या पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय रेडी आहेत. समोरच्या बाजूला उमेश नॉन स्ट्राईक एंडला भाऊ धाडगे, येवले फिटनेस क्लबचे खरं तर जिम ट्रेनर आहेत भाऊ. आणि पाहूया आज त्यांना या मैदानावरती प्रेक्षकांना प्रफुल्लित सुद्धा करायचे. रोमहर्षित मॅच ही होणार आहे. पहिला चेंडू यावेळी सावध पवित्र धारण करताना पाहायला मिळाले आपल्याला उमेश बर्डे. आक्रमण खरं तर सुंदररित्या केलं होतं, परंतु बचाव सुद्धा इथे आपण पाहतोय केलेला आहे उमेशने. एक बॉल झालेला आहे. पलीकडच्या बाजूला आपण पाहत आहोत लकी पान शॉपचे मालक गुड्डूभाई शेख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून सहर्ष स्वागत आहे. हो सुरुवात करतील इथे पाहिजे आपल्याला उमेश बर्डे. आणि निश्चित स्वरूपात मी सातत्याने सांगत असतो हा खेळाडू कधीच थांबत नाही. दुसऱ्याच बॉलवरती गोलंदाजाला आसमान दाखवतोय. षटकार 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा. दंदनी षटकार नंतर षटकार आलेला आहे. त्याला पलीकडं लाईनमन मंडळींना विनंती आहे बॉल जर दिसत असेल आलेला आहे. धन्यवाद. त्या बॉल देणाऱ्या सगळ्याच तरुण नौजवानांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. एकलव्य प्रतिष्ठानचं हे सुंदर असं नियोजन आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. बाबासाहेब शिंदे, जितूभाऊ बर्डे, अक्षयभाऊ बर्डे, संतोष बर्डे सर आणि सगळाच एकलव्य प्रतिष्ठान एकत्र आला. आणि त्यानंतर या वर्षी आपण पाहत आहोत आमदार चषकाचं एक दमदार नियोजन जे आपल्याला पाहायला मिळतंय. हो यावेळेस बॅट थोडीशी जोरात फिरवली. बॅटवरती बॉल परफेक्ट आला नाही तर बॅट थोडीशी जलद फिरली गेली. चेंडू असेल डॉट. 2 चेंडू इथे आपण पाहत आहोत निश्चित स्वरूपात सुंदररित्या आले. एक चेंडू सुद्धा आपण पाहतोय डॉट गेला. 3 बॉलमध्ये आलेले आहेत 6 धाबा. आणि याच दरम्यान चेंडू जाईल एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. थोडासा खरं तर या बॉलला आपण पाहतोय बॉलची वाट पाहिली आणि बॉलची वाटही लावली. 10 धावा या चौकाराच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार महेश. वा हा सुद्धा चेंडू आपण पाहतोय सुंदररित्या केलाय. क्षेत्ररक्षक विनोददादा करफे बॉल पर्यंत पोहोचलेत आणि पाहता पाहता इथे आपण पाहत आहोत एका धावेने संघाची धावसंख्या 11 रन 11 रन स्कोअर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय क्षेत्र असू द्या त्यानंतर आपण पाहतोय क्रीडा क्षेत्र असू द्या, खरं तर प्रताप निमसे या खेळाडूच्या रक्तामध्ये या गोष्टी आहेत आणि तो आज गावच्या टीमचं नेतृत्व करतोय. पाहूया काय होणार आहे. 11 धावा धावफलकावरती आहे. टोटल 68 बनवायच्यात. मॅच ही रंगणार आहे. यावेळेस काय फटका खेळलाय भाऊच्या बॅट मधून. एक सनसनाटी जलवा आलाय. चेंडू जातोय डीप कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा इथे आपण पाहणार आहोत. बॉल थेट सीमारेषेच्या बाहेर. षटकार 6 धावा. चरण
फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार गड्या टेस्टीच लागतंय 17 भाऊ साडगे या खेळाडूची ही स्टार्टरची सुंदर आहे. शेवटच्या बॉलला खरं तर डॉट वगैरे खेळलं नाही, शेवटच्या बॉलवरती 6 धावा आणल्या म्हणजे पुढच्या बॉलमध्ये थोडीशी झोपिकता फलंदाजीसाठी थोडीशी अडचण येणार नाही. 1 ओव्हर नंतर 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी 51 धावेंची गरज. उद्या नक्कीच या मैदानावरती नागेश पवार इन ऍक्शन उद्या सकाळी ठीक 10 वाजल्यापासून तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. गोलंदाज तयार विनोद. याही वेळेस इथे पाहायचं आपल्याला टायमिंग नजाकत आणि त्याचा रिझल्ट आलाय षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार संख्या इथे आपण पाहतो. या षटकाराने मुसंडी मारती तब्बल आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेवीस धावा धावफलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुंदररित्या कामकाज इथे जे काही आपल्याला पाहायला मिळते. 23 रन 23 रन. चला बॉल जर नसेल तर ताबडतोब या ठिकाणी द्या. दुसरा बॉल घ्या. जास्त वेळ. संदीप आहे का बॉल? ठीक आहे, मॅच बॉल आलेला आहे. संदीप माळी आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार त्या ठिकाणी मात्र लाईनमनचं भूमिका पार पाडतायत. त्यांचंही मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 23 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू 17 धावा जे आपण पाहतोय बनवलेले आहेत. उमेश बर्डे गोलंदाज परत एकदा तयार. विनोद. हो 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 लाजवाब. वापसी कशी करायची तर विनोद दादांना माहिती आहे ही अशी करायची. बॉडी पासून थोडासा दूर हा बॉल इथे आपण पाहतोय ठेवलाय आणि निश्चित स्वरूपात थोडासा स्ट्रगल या फटक्याला खेळण्यापासून जो मजबूर करतायत खरं तर उमेशला. 23 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवस क्रमांक 2 मॅच क्रमांक 2. लागोपाठचे 2 बॉल इथे उमेशला आपण पाहतोय समजून दिलेला आहे. हाही चेंडू आपण पाहतोय डॉट गेला. पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय षटकार. त्यानंतर दुसरा बॉल डॉट. तिसराही चेंडू इथे आपण पाहतोय डॉट आहे. अखेर इथे मॅच रंगणार आहे. 27 चेंडू मध्ये विजयासाठी आपण पाहतोय 45 धावेंची गरज. 27 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय 45 धावा. सामन्याचं समीकरण बनतंय बिघडतंय का पाहूया. यावेळेस इथे पाहायचं आपल्याला प्रॉपर टायमिंग. अभिजित करपेला टाटा बाय बाय करत हा बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार वरती आपण पाहतो मात्र धुमाकूळ घालतायत उमेश बर्डे. जबरदस्त बॅटिंग आतमध्ये मात्र जी काय आपण पाहतोय सजवली जाते. याही वेळेस क्षेत्र तिथे आपण पाहतोय खाली आहे परंतु बॉल स्क्वेअर लेगला स्टॉप केलाय आणि 1 या धावसंख्येनं आपण पाहतोय धावफलकामध्ये थोडासा भर पडतोय. 30 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. टोटल 68 बनवायच्यात त्यामधल्या 30 झालेल्या आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 13 धावा जे आपण पाहतोय खर्च केल्यात आणि या पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल इथे पाहूया. 25 बॉल 38 धाव्यांची गरज श्रीराम 11 या टीमला. याही वेळेस चांगला फटका असेल. गॅप मध्ये बॉल. या मैदानाचे आउटफील्ड खूप तेज आहे आणि चेंडू येतो एक आमदार चषकाचा दमदार चौकार. 4 रन.
सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. या ठिकाणी आपण पाहत आहोत शेवटच्या बॉलला आपण पाहतोय चौकार आला आणि संघाची धावा संख्या जी आपण पाहतोय वाढली गेली 4 धावेंना. इथे पॉवर प्ले तर श्रीराम 11 साठी सुखरूप रित्या जो काय आपल्याला पाहायला मिळतोय गेलेला आहे. 34 धावा 12 बॉल मध्ये 34 आल्यात. पुढच्या 24 बॉल मध्ये 34 बनवायच्या. 12 चेंडू मध्ये 34 आल्यात. 24 बॉल मध्ये 34 अजून हव्या आहेत श्रीराम 11 टीमला. संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक आपण पाहत आहोत. महेश रायकर याही वेळेस चांगला बॉल इथे पाहूया आपण. सुंदररित्या खेळलाय विनोद करपे. आपण पाहतोय बॉल पर्यंत पोहोचले जातील आणि पाहता पाहता निश्चित स्वरूपात आपण स्ट्राईक रोटेट होते. 35 रन. पलीकडच्या बाजूला परेशभाई शेख या ठिकाणी मात्र उपस्थित आहेत. परेशभाईंचे मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. उद्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन परवेज शेख. हे सुद्धा या मैदानावरती आता उद्या आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेस चांगला बॉल टप्पा इथे आपण पाहतोय सुंदर ठेवलाय. घाई गडबड आणि ते डिरेक्ट हिट सुद्धा झालेली आहे. लानू बर्डे दाजी मात्र कदाचित अपीलही करतायत आणि पंच आपल्या मनावरती ठाम आहे. लेग्स 22 स्वरूपात जी काय आपण पाहतोय धाव आलेली आहे. स्कोर कार्डवरती तब्बल संघ पोहोचलाय 36 या धावसंख्येवर. बोला रिव्ह्यू. ओके. क्षेत्ररक्षण करणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलेला आहे. डिरेक्ट हिट झालेली आहे. कदाचित चॅलेंज केलं जाते. पाहूया. आणि स्क्रीनवरती डिसिजन येतंय नॉट आउट. फलंदाजी ते आपण मात्र सुरक्षित आहे. आपल्या क्रीजमध्ये तो पूर्णपणे सुरक्षित पोहोचला आणि नक्कीच आपण पाहतोय धाव फलकावरती जातोय आपण. तब्बल 36 रन स्कोर कार्डवरती जे आपल्याला पाहायला मिळते. 22 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहणार आहोत 32 धावेंची गरज. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. निलेश शिंदेने चांगला नेम धरला आणि ते गेम सुद्धा झाला होता परंतु तो गेम इथे फसला आहे. फलंदाज बॅटिंग क्रीज मध्ये परत एकदा वापसी करतायत. पाहूया आपण. 22 बॉल आणि विजयासाठी 32 धावेंची गरज. याच बरोबर इथे हाई चेंडू आपण पाहतोय अतिशय सुंदररित्या केलाय. महेश रायकर पहिली 1-2 षटकं जरी थोडीशी जम्पलिंग झाली ना, काही गडबड झाली ना गोलंदाजांकडून, परंतु तिसऱ्या ओव्हर पासून या आधीच्याही डावामध्ये आपण पाहतोय दयावान 11 टीमनं काय जबरदस्त वापसी केली होती. डॉक्टर फिरोज, शुभम, आवेश आणि याही मॅच मध्ये महेश रायकरचं या आधी षटक थोडंसं खराब गेलं परंतु ते वापसी करताना पाहायला मिळालेत आता या डावामध्ये. सुंदर बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्र खाली आहे तिथं हमखास 4 धावा. चौकार 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. पूर्णपणे पाहायला मिळते. गेले
आणि सामना अजून सुद्धा आपण पाहतोय फिरवण्याची ताकद ही मिया साहेब पोल क्लब टाकली मिया या टीम मध्ये आहे. चौकार आला 40 रन या चौकाराने. परत एकदा आपण पाहत आहोत ड्रायव्हिंग लेंथ वरती हा बॉल आहे. तिथे काव कॉर्नर मध्ये अभिजित आलेत आणि घाई गडबड परत एकदा बॉल हातामध्येच आला नाही आणि रन कंप्लीट होते. का धावेनं संघाची धावसंख्या 41 जे आपल्याला पाहायला मिळते. 19 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 27 धाव्यांची गरज आहे. वैयक्तिक 41 मधल्या वैयक्तिक जर पाहिल्या ना या 30 धावा या वैयक्तिक उमेश बर्डे या खेळाडूच्या आहेत. 14 बॉल मध्ये 30 धावसंख्येवरती खेळतोय उमेश. वा हाही सुद्धा चेंडू आपण पाहतोय पॉइंटला केलाय. फ्लाय स्लिपला पवार सर मात्र बॉलला अडवतील आणि चेंडू असेल डॉट. 18 बॉल आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज. 18 चेंडू 27 धाव्यांची गरज. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण, इथं हाय सोन्याची खाण, शिवरायाच्या महाराष्ट्राची ठेव थोडी जाण. सातील एका उत्तर स्मार्ट टॉच कुलकर्णी साहेबांच्या वतीने आहे. त्यानंतर आपण पाहत आहोत विशेष सौजन्य अजित शेठ डावकर, किशोर शेठ येवले, नितेश शेठ लांबे साहेब, शिवाजीदादा डवले पाटील, यूट्यूबचं सगळं लाईव्ह सौजन्य नारायण शेठ डोंगडे, सागर येवले, शरद येवले, गणेश शेठ खैरे. त्याचबरोबर आपण पाहत आहोत आजचे 2 संघ श्रीराम 11 मिया साहेब स्पोर्ट क्लब टाकळी मिया, भैरवनाथ 11 तांदुळनेर हा संघ उद्या आपल्याला पाहायला मिळेल. उर्मी चहा राहुरी खुर्द हा संघ कॉलबॅक मध्ये पोहोचलेला आहे. आर्फा इलेक्ट्रॉनिक्स राहुरी हा सुद्धा संघ एजाजबाई आणि शिवाजबाई यांचा उद्या आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. तर काल कॉलबॅक मध्ये व्यंकटेश 11 हा ही संघ आपण पाहणार आहोत. सुंदर असे सगळे फ्लॅग समोरच्या बाजूला आहेत ते ऑनलाईन स्क्रीन तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकता. आर्फी फायटर, साईड टोन वर्क्स हे 2 संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी 11 सुपर 8ला जाऊन पोहोचलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बजरंग 11 हाही संघ काल सुपर 8 मध्ये पोहोचलेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहत आहोत प्राध्यापक आदरणीय चांगदेव भोंगल सर यांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीज होणाऱ्या खेळाडूसाठी एक आकर्षक सायकल ही पूर्णपणे देण्यात येईल. मंडप सौजन्य आपण पाहत आहोत हाजी अफसरभाई बेग, त्याचबरोबर नितीन शेठ पोखरकर, कुंदन शेठ बाचकर, उमेश शेठ शेळके, सुजय दादा काळे या मंडळींकडून आपल्याला या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य लाभलेलं आहे. तर सगळ्याच या संघ मालक मंडळी, पारितोषिक दाते या सगळ्यांचं मनापासून हार्दिक सरसे स्वागत आहे. आणि नक्कीच आपण पाहत आहोत 7S या चॅनलचंही चांगलं काम, कॅमेरामन, ऑपरेटर, सुंदर अशी स्कोरिंग, कुठल्याही गोष्टी तुम्हाला इथे उणीव भासून देणार नाहीत. तर पाहूयात अखेरचे 18 बॉल आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज. जीपी पॅनलचे 3 पंच सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत एकही कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता ही क्रिकेटची स्पर्धा त्यांनी खरं तर जबाबदारीनं आपण पाहतो या ठिकाणी पार पाडलेली आहेत. पाहूया आपण गोलंदाज तयार. यावेळेस बॅटची कड आहे, क्षेत्र तिथे खाली आहेत, परंतु निलेश पोचलेत आणि बॉलला फील्ड सुद्धा करतील. एक या धाव संख्येनं संघाची आपण पाहतोय धाव संख्या वाढलेली आहे. 42 रन धाव फलकावर. गोलंदाज तयार होत आहेत. गोरख यावेळी स्लोवर 1 परंतु क्षेत्र खाली आहे. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. धाव संख्या आपण पाहतोय वाढली जाईल. परत एकदा बॅक टू बॅक आणखीन एक लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन चौकार.
सीमारेषा भेदून गेला आरपार. SS मोबाईल शॉपीचे मालक मान्य अमित कुलकर्णी उर्फ लालू शेठ यांचा सनसनीत चौकार. अलीकडच्या 2 बॉलवरती इथे आपण पाहत आहोत 8 धावा आलेल्या आहेत आणि संघ पोहोचलाय 50 या धावसंख्येपर्यंत. 50 रन पुरे. शेवटचे 15 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत 18 धाव्यांची गरज. खरं तर 50 धाव्यांची ही पहिली पार्टनरशिप या 2 खेळाडूंची आहे. याही वेळेस काय कमालीचा फटका करतायत इथे आणि हा बॉल षटकार. 6 धावा. सिक्सर आलाय. 6 रन. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. षटकार. 56 धावा स्कोरवरती ज्या काही आहेत. जबरदस्त कामगिरी इथे आपण पाहतोय. आतापर्यंत एकही विकेट खरं तर हाताला लागली नाही टाकली मी या टीमच्या. यावेळेस इथे पाहूयात आपण अपील निश्चित स्वरूपात आपण पाहत आहोत. लेग बाईस स्वरूपात इथे म्हणतो मॅच रेफरी कळवत आहेत. एक सिंगल आलेली आहे आणि पाहता पाहता इथे नक्कीच स्वरूपात आपण पाहतोय की पार्टनरशिप या 2 खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. 23 बॉल आणि 57 धाव्यांची ही साझेदारी भागीदारी इथे जी आपल्याला पाहायला मिळते. 13 चेंडू विजयासाठी आपण पाहतोय. 11 धावा या श्रीराम 11 या टीमला गरजेच्या आहेत आणि यानंतर लगेच ताबडतोब पहिल्या 2 मॅच मधील विजेता संघांना खेळायचं आहे याची नोंद घ्या. पठाण वॉरियर्स या टीमच्या संघनायकाला विनंती आहे आपल्या टीम लिस्ट मध्ये काही बदलाव चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी या आणि लिस्ट मध्ये ते करून घ्या. हा चेंडू इथे आपण पाहत आहोत. डॉट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहत आहोत अजून देखील 11. 12 चेंडू 11. डीजे छत्रपती शिवाजी महाराज की शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा और संपली. उर्मी चहा राहुरीचे मालक मान्य संतोष वाघमारे यांकडून ही पहा और संपली. इथं हाय सोन्याची खाण. इथं हाय सोन्याची खाण. शिवराय 12 चेंडू 11 धाव्यांची गरज. बॉल टू रन समीकरण आहे. 12 चेंडू 11 धावा. उमेश बर्डे वैयक्तिक आपण पाहत आहोत 31 या धावसंख्येवरती आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 24 धावसंख्येवरती सुद्धा जे आपल्याला बॅट्समन पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज आहे. चला थोडीशी घाई करा. यानंतर पुढे अजून 3 सामने आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. तिसरी मॅच विजेता संघांमध्ये होईल. त्यानंतर पहिल्या 2 मॅच मधील हरलेले संघ हे 4थ्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर क्रमांक 4 इथे आपण पाहणार आहोत. विनोद करपे. आपण पाहत आहोत गोलंदाजीसाठी तयार होत आहेत. ओव्हर क्रमांक 5 हातामध्ये घेत आहेत. याआधी सुद्धा त्यांनी एक षटक टाकलं त्यामध्ये 17 धावा खरं तर या त्यांना खर्चिक ठरल्या होत्या आणि आता या ओव्हर मध्ये सुद्धा आपण पाहतो इथे मॅच मध्ये घेऊन येतील का. मिया साहेब स्पोर्ट क्लब टाकले मिया या टीमला. 12 चेंडू 11 धाव्यांची जी आपण पाहतोय गरज आहे. 57 झाल्यात. 11 अजून बनवायच्यात. गोलंदाज तयार. विनोद. याही वेळेत चांगला फटका असेल. करारी जवाब. चेंडू पोचलाय ऑफ साईडला. खणखणीत सनसनी षटकार. फटका असा द्वादार. हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटकार. षटकार. आणि हा ही चेंडू आपण पाहत आहोत हवेमध्ये आहे. दिशा दुर्दशा चांगली आहे. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि इथे नक्कीच आपण पाहत आहोत श्रीराम 11 हा संघ इथे आपण पाहतोय विजय होतोय. अभिनंदन श्रीराम 11. वेल प्लेड.
कुठं बी खाल्लंय किती बी खाल्लंय कसं बी खाल्लंय तरी अजून मागतय फटका असा द्वादार हा गेला दिलखुश चिकनचे मालक मान्य नबीलाल भाई शेख यांचा दणदणीत षटका गड्या टेस्टीच लागतय गावरान कोंबड्या चला पण टॉस उमेश टॉस साठी या पहिल्या 2 मॅच मधील विजेता